कोल्हापुरातील कळंबा तलाव आणि जयंती गोमती नदी प्रदूषणाची उच्च न्यायालयानं दखल घेतली आहे। कोल्हापुरातील सागर घोरपडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली। त्यानंतर न्यायालयानं शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे सचिव, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोल्हापूर महापालिकेला नोटीस बजावली आहे। नदी प्रदूषणातून कोल्हापुरातील प्राचीन मंदिरांचं पावित्र्य धोक्यात आलंय। त्यातून हिंदू धर्म परंपरेचा अपमान होतोय असा दावा याचिकेतून करण्यात आलाय। ही जनहित याचिका म्हणजे नदी वाचवण्याची आणि मंदिरांच्या पावित्र्याची रक्षणाची लढाई आहे, असं याचिकाकर्ते सागर घोरपडे आणि ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कोल्हापुरातील रहिवासी सागर प्रकाश घोरपडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचपुढे एक जनहित याचिका दाखल केली। त्याबद्दल घोरपडे आणि ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। कळंबा तलाव आणि जयंती गोमती नदीच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल याचिकेतून प्रश्न उपस्थित केले आहेत। अनेक वर्षापासून शहरातील सांडपाणी, गटाराचं पाणी आणि ड्रेनेजचं पाणी थेट जयंती नाल्यात सोडलं जातं, तर हॉटेल आणि फार्म हाऊसमधील सांडपाणी कळंबा तलावात मिसळतं। त्यातून कळंबा तलावाचं प्रदूषण प्रचंड वाढलं असून जयंती आणि गोमती नद्या म्हणजे नाला बनल्या आहेत। त्यातून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर बाधा निर्माण झाली असून जयंती नदीकाठी असलेल्या अनेक प्राचीन मंदिरांचं पावित्र्य धोक्यात आलंय, असा दावा या जनहित याचिकेतून करण्यात आलाय। कात्यायनी देवी मंदिर, कळंब्यातील महादेव मंदिर, रामानंद नगरमधील हनुमान मंदिर, सटवाई देवी मंदिर, रेणुका देवीचं मंदिर, उमा टॉकीज जवळील सिद्धिविनायक मंदिर आणि लक्ष्मीपुरीमधील फुलगुलेश्वर महादेव मंदिर जयंती नदीच्या काठावर आहेत। पण दुर्गंधीयुक्त आणि विषारी सांडपाणी वाहत असल्यानं या मंदिरांचं पावित्र्य धोक्यात आलंय आणि धार्मिक भावनांचा अपमान होतोय, असा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय। त्याची उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेत राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे सचिव, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोल्हापूर महापालिका यांना नोटीस बजावली आहे। कोल्हापूरच्या कळंबा तलावापासून किंवा कात्यायनी नदी देवीच्या मंदिरासमोर असणाऱ्या अमृतकुंडापासून जन्म होणारी जयंती आणि गोमती नदी जी आहे, त्या गोमती आणि जयंती नदीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं ज्या ड्रेनेज सोडल्या जातात, त्याच्यामुळं मानवी जीवन, प्राणी जीवन, त्याचप्रमाणे जे काय जलचरांचं जीवन आहे ते धोक्यात आलेलं आहे। आणि त्याच्याबरोबरीनं या जयंती आणि गोमतीच्या नदीच्या पात्रामध्ये हिंदू धर्माची विविध पवित्र मंदिरं आहेत आणि ती पवित्र मंदिरं सध्या सांडपाण्यामध्ये जातात, गटारीमध्ये चाललेली आहेत आणि त्याच्यामुळे मंदिरांचं पावित्र्य धोक्यात आलेलं आहे। कळंबा तलाव आणि जयंती नदीत मिसळणारं सांडपाणी रोखलं जावं, आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू करावेत, कळंबा तलाव आणि जयंती नदीचा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करावा, जयंती आणि गोमती नदीचं पुनर्जीवन करावं, अशा मागण्या सागर घोरपडे यांनी आपल्या याचिकेतून केल्या आहेत। ही जनहित याचिका म्हणजे नदी वाचवण्याची आणि मंदिरांच्या पावित्र्य रक्षणाची लढाई आहे, असंही ॲडव्होकेट खोत यांनी सांगितलं। दरम्यान उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचनं 4 आठवड्यानंतर याबद्दलची पुढील सुनावणी ठेवली आहे।